प्रश्न पहिला, जागतिक कुटुंब दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2026 ला. प्रश्न 2, स्किल द नेशन ही राष्ट्रीय जागरूकता मोहीम कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 3, कोणत्या राज्याने कुशावतीला नवीन जिल्हा म्हणून अधिकृतपणे घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याने. पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो, तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने त्यांच्या अणुप्रकल्पांची यादी देवाणघेवाण केली? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान देशाने. प्रश्न 5, मामाडी डोंबुया यांनी कोणत्या देशाची राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे गिनी या देशाची. प्रश्न 6, प्रगतीच्या 50व्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 7 पाहूया. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा कोणता देश 21वा देश बनला? तर त्याचं उत्तर आहे बुल्गारिया देश. प्रश्न 8, भारतीय हवाई दलाच्या वायुसेनेचे उपप्रमुख पद कोणी स्वीकारले? तर त्याचं उत्तर आहे नागेश कपूर यांनी. प्रश्न 9, 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा कोठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू येथे. प्रश्न 10 पाहूया. लोटस लाईट अवाकन 1 चे अवशेष हे प्रदर्शन कोणते मंत्रालय आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय. प्रश्न 11, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचा म्हणजेच DRDOचा 68वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारीला. प्रश्न 12, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आणि कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी आणि कोलकाता या 2 शहरादरम्यान. प्रश्न 13 पाहूया. वॉरेन बफेट कोणत्या कंपनीचे CEO म्हणून निवृत्त झाले? तर त्याचं उत्तर आहे बर्कशायर हॅथवे या कंपनीचे. प्रश्न 14, न्यूयॉर्क शहराच्या मेयर पदाची शपथ कोणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे जोहरान ममदानी यांनी. प्रश्न 15, रशियाने अणुसक्षम ऑर्निक क्षेपणास्त्र प्रणाली कुठे तैनात केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बेलारुस इथे. प्रश्न 16 पाहूया. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे काम्या कार्तिकेयन ही. प्रश्न 17, ह्युंडई मोटर इंडियाने कोणाची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे तरुण गर्ग यांची. प्रश्न 18, 29व्या राष्ट्रीय क्रीडा चढाई अजिंक्यपद NSCC 2025 मध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कोणी सुवर्ण पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे अमियेरा खोसला यांनी. प्रश्न 19 पाहूया. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा 9वा वर्धापन दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते? तर त्याचं उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत. प्रश्न 20, देशभरात व्हॉइस ओव्हर वायफाय सुरू करण्याची घोषणा कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे BSNL ने. प्रश्न 21, धोक्यात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी एक नवीन प्रकल्प कोठे मंजूर करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 22 पाहूया. DRDO ने प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 23, कोणत्या देशाने YJ-20 नावाचे हायपरसोनिक जहाज विरोधी क्षेपणास्त्र विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. अतिशय महत्वाचे हे 2 प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. प्रश्न 24 पाहूया. जर्मनीने 2026 सालासाठी G7 चे अध्यक्षपद अधिकृतपणे कोणाकडे सोपवले आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली या देशाकडे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.